नमस्कार. अनुश्री व्ह्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचा रंग होता पिवळा. मस्त अशी पिवळ्या कलरची साडी वेअर केलेली आहे. अनु, शिव, जाऊबाई आम्ही सर्व आहे ना रात्री दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आलो. दुर्गा मातेच्या इथलं डेकोरेशन तर खूप छान केलेलं आहे आणि ओझरच्या देवीचं सगळ्यात मोठं मंदिर दुर्गा मातेचं आहे आणि दरवर्षी खूप मोठी यात्रा असते तिथे. डेकोरेशन वगैरे खूप छान असतं प्रत्येक वर्षीचं. आता मध्ये एंट्री तर झाली आहे. आता इथे मोठं असं वटवृक्षाचं झाड आहे, खूप मोठं वडाचं झाड आहे आणि बाजूनी पूर्ण काळी माती टाकलेली आहे. आणि यावर्षी ना त्याच्यात धान्य पण पेरलेलं आहे, पण धान्य अजून उतरलेलं नव्हतं. धान्य उतरल्यानंतर खूप छान दिसेल. खूप मोठा पार बनवलेला आहे वटवृक्षाच्या झाडाला. आता आपण मध्ये जातोय. मध्ये त्रिशूळ आणि होम हवन केलेलं आहे, पण होम अजून पेटवलेला नाही आहे. त्याच्यात सर्वांनी नारळ वगैरे टाकलेलं होतं. होम 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी पेटवला जाईल. मंदिरामध्ये खूप गर्दी होती, कारण ना दुर्गा मातेची इथे गरबा पण खेळला जातो. राट पाळणे वगैरे आलेले राहत्या, कारंजा वगैरे सर्वच आहे. त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि संध्याकाळच्या वेळेस तर खूप गर्दी असते. हा मंदिराचा गाभारा आहे. गाभारा पण खूप मोठा आहे. बारी लागलेली आहे. आम्ही आता बारीत उभे आहे. मी बारीत उभं राहूनच व्हिडिओ पण घेते. दर्शन पटपट होतात. आज देवीचा रंग आहे पिवळा. देवीनी पण मस्त देवीला पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे. खूप छान अशी दुर्गा माता दिसतीये. मी दर्शन पण घेतलं आणि व्हिडिओ पण घेतला. दर्शन पण छान झालं, व्हिडिओ पण छान झाला. आता आपण दर्शन तर झालंय, आता कारंजा बघू.
आता व्हिडिओ एंडिंग इथेच करते. अनुश्री व्हिडिओज बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. डेली व्हिडिओ येतच राहतील.